अरे पार्टीमध्ये जोशीला बोलव तिकडे. अरे इकडे कुठेतरी अडकली आहे वायर. झालं का सगळे सेटल्ड? काय सांगा परिषदेची उमेदवारी झालेली आहे. काँग्रेसचं म्हणणं आहे की अशा प्रकारे चर्चा न करता उमेदवारी जाहीर केलेली आहे. कदाचित उमेदवार जो आहे तो काँग्रेस घेऊ शकतो. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अंबादास दानवेंची उमेदवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी जाहीर केलेली आहे. या बाबतीत जर काय कोणाचं कम्युनिकेशन गॅप असेल किंवा कोणाला असं वाटत असेल तर मला नक्की खात्री आहे की आमचे वरिष्ठ नेते सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी बोलूनच अशा प्रकारची उमेदवारी जाहीर झाली असेल. आणि कोणाच्या मनात काही गैरसमज असेल किंवा कोणाच्या मनात काही अजून याच्या बाबतीतली शंका असेल तर वरिष्ठ पातळीवरती त्याची चर्चा होऊन उद्या महाविकास आघाडीच्या वतीने अंबादास दानवे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. ते कुठेतरी नाही याच्या बाबतीत पुन्हा एकदा सांगतो, काही कम्युनिकेशन गॅप असेल, चर्चा कोणाशी कोणी करायची हे वरिष्ठ पातळीवरती ठरलं जातं. त्याच्यामुळे त्या पातळीवरती चर्चा झाली नाही झाली याच्या बाबतीत मी सांगू शकत नाही किंवा आम्ही सांगू शकत नाही. परंतु एवढं नक्की की महाविकास आघाडीचाच उमेदवार म्हणून अंबादास दानवे असतील. या बाबतीत काही कम्युनिकेशन गॅप असेल तर त्या बाबतीत त्याच्या योग्य ती काळजी हे वरिष्ठ नेते घेतील. उद्धव ठाकरे उमेदवार नसल्यामुळे महाविकास आघाडीतला अंतर्गत वाद पाहता भाजप अतिरिक्त उमेदवार यांची जोरदार चर्चा रंगली आहे. नाही, हे जर तरच भाजपने काय करायचं याच्या बाबतीत मी सांगू शकत नाही. मी माझ्या पक्षाच्या वतीने बोलू शकतो. मला एक गोष्ट नक्की माहिती आहे, माझ्या पक्षाचा उमेदवार हा महाविकास आघाडीचा उमेदवार आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणूनच ते भरतील. बाकी अन्य कोणी फॉर्म भरायचे की नाही भरायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असेल. तुम्ही म्हणताय महाविकास आघाडीचा उमेदवार, मात्र महाविकास आघाडीमध्ये प्रमुख पक्ष असलेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेदवारी नाव जाहीर होताच काही मिनिटातच सांगते काँग्रेस देखील उमेदवार जाहीर करेल. ठीक आहे, उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. या बाबतीमध्ये जर काही पुन्हा एकदा सांगतो, काही कम्युनिकेशन गॅप असेल, काही मनात शंका असतील तर या बाबतीत वरिष्ठ पातळीवरती उद्या आज चर्चा होईल. आणि मला वाटत नाही की याच्या बाबतीमध्ये फार काही कुठला मोठा तिढा आहे. याच्या बाबतीत मी पुन्हा सांगतो की महाविकास आघाडीचा उमेदवार एकच असेल.